नमस्कार. कथाकथी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे पंचक, एक श्रापित घाट. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या कथेचा पूर्वीचा भाग ऐकला नसेल तर तो ऐकून नंतरच या कथेला सुरुवात करावी. आणि जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. तर चला कथेला सुरुवात करूया. पंडितजी यांनी सांगितल्याप्रमाणे पुढचा काळ खरंच धोकादायक होता. शांत असलेल्या शक्तीला जागृत करून त्याच्या गुहेमध्ये जाऊन तेथील त्यांनी बंदिस्त केलेल्या सर्वच्या सर्व गोष्टी त्यांना नकळत तेथून घेऊन येणे ही सुद्धा एक भयानक गोष्ट होती. कारण ज्या लोकांच्या सिद्धीमध्ये हस्तक्षेप केला होता ते सर्व तांत्रिक पद्धतीचे लोक होते. आता ते पिसाळणार आणि आमच्यावर ते हल्ला करणार हे 100% खरे होते. त्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी प्रत्येकाला वकली गावातील कात्यायनी देवीच्या क्षेत्रामध्ये जाणे फार गरजेचे होते. प्रवासाला सुरुवात झाली. सोबत मीनाक्षीबाई यांचे शरीर घेऊन आम्ही कसेबसे गोटेगावच्या शिवारातून बाहेर पडलो होतो. शिवारातून बाहेर पडलो की प्रवासाला सुरुवात झाली. मागच्या दिशेने कोण ना कोण तरी पाठलाग करणार हे नक्की होते. तेव्हा मात्र पंडितजी म्हणाले, कोणी जरी आले तरी घाबरण्याची गरज नाही, कारण ही गोष्ट त्यांना समजण्यासाठी दिवस उजाडावा लागणार आहे. दिवस उजाडल्यानंतर त्यांना या गोष्टीचा थांग पत्ता लागेल आणि यानंतर मात्र येणारी रात्र आपल्यासाठी खूप संकटमय असणार आहे. पंडितजी खूप खुश होते. हे त्यांना माहीत होते की नक्कीच मीनाक्षीबाई यांच्या शरीराला अंत्यविधी स्वरूप देत असताना आजपर्यंत घडलेल्या सर्व घटनांची माहिती समोर येणार आहे आणि त्यातून भद्रा आणि भागाबाई यांनी केलेल्या सर्व गोष्टी जशाच्या तशा कळणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी होती की संपूर्ण गोष्टींची उकल होऊन नेमके काय करायचे ते कळणार आहे. धोका तर जितका होता तितकीच यातून बाहेर पडण्याची उकलसुद्धा महत्त्वाची होती. थोडे अंतर पार करून गेल्यानंतर आम्ही वकिली गावाच्या दिशेने निघालो. दुतर्फा प्रचंड झाडी होती आणि प्रवासामध्ये सारी धाकधूक वाटत होती. तम्मा, आजोबा तसेच पंडितजी आणि मी हे सर्वजण मीनाक्षीच्या शरीराकडे पाहत होतो. थोड्या वेळानंतर चौरंगाकडे आमचे व्यवस्थित लक्षात गेलेले होते. पंडितजी म्हणाले, हा चौरंग एक रहस्यमय चौरंग आहे. जो चौरंग भागाबाई हिने स्वतःच्या घरातून बाहेर दिला होता. मला खात्री आहे की या चौरंगामुळेच मीनाक्षी ही मृत झाल्यानंतर सुद्धा तिचे शरीर जसेच्या तसे तारुण्यामध्ये जतन करून ठेवण्यात आले आहे. आता पद्धतीची चर्चा सुरू असतानाच मध्येच तम्मा म्हणाला, ज्या पद्धतीने मीनाक्षीचे शरीर जतन करून ठेवण्यात आले आहे, तुम्ही म्हणता तसे तिचा उपभोग घेणारा व्यक्ती त्याचे शरीर त्याने तरुणावस्थेत ठेवलेले असावे. अचानक तम्माजीने शंका उपस्थित केली होती. ती खरंच विचार करण्यासारखी होती. पंडितजी म्हणाले, अरे बापरे, तू म्हणतोस ते बरोबर आहे. असंही झालं असेल. नक्कीच या चौरंगाचा वापर त्यांनी विचित्र पद्धतीच्या गोष्टींमध्ये केलेला असावा. यामध्ये भागाबाई आणि तिचा जो जवळचा व्यक्ती आहे त्याचे नाव भद्रा यांनी असे विचित्र पद्धतीचे कार्य नक्कीच केले असावे. चर्चा सुरू होती. एका पाठोपाठ एक अशा गोष्टी समोर येत होत्या. आता फक्त हे शरीर अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी घेऊन जाणे आणि त्यांचा अंत्यविधी करणे हे फार महत्त्वाचे होते. कसे बसे प्रवास करीत आम्ही सकाळच्या वेळेपर्यंत वकिली गावाच्या नदीच्या पलीकडच्या पंडित यांच्या शेताजवळ जाऊन थांबलो. पंडितजी म्हणाले, दिवस मावळतीला आला आहे. दिवस मावळल्यानंतर रात्र कशी असेल हे मी सांगू शकत नाही, परंतु उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी मीनाक्षीबाई यांच्या शरीराला अंत्यविधीचा सोपस्कार करावाच लागणार आहे. आमच्या सर्वांचे एकमेकांशी बोलणे चालू होते. तेवढ्यात शेषराव त्यांच्या वाड्याच्या दरवाजाच्या बाहेर आले. त्यांनी समोर आम्हाला पाहिले. आमचे कार्य झालेले आहे हे त्यांच्या लक्षात आले. ते अतिशय आनंदित झाले. मीनाक्षीबाई यांना तांब्याच्या पात्रातून बाहेर येण्याची विनंती पंडितजी यांनी केली. बंदिस्त असलेली मीनाक्षी तांब्याच्या पत्र्याच्या बाहेर आली. मीनाक्षी हिने तिचे स्वतःचे तारुण्य अवस्थेतील शरीर पाहिले आणि ती खूप आनंदाने पंडितजी यांना म्हणू लागली, मला या शरीरामध्ये जायचे आहे. हे शरीर मला धारण करायचे आहे.
कृपया मला सांगितल्याप्रमाणे या शरीरामध्ये प्रवेश करू द्यावा. त्याच वेळेला पंडितजी आणि माझे आजोबा म्हणाले, जास्त घाई करू नको. आजची रात्र आपणाला खूपच भयानक जाणार आहे. हे सर्व बोलणे पंडितजी यांच्या शेतातील कुंपणाच्या दारावरती सुरू होते. आतमध्ये थोड्या अंतरावरती वाड्याचा दरवाजा होता. आम्ही सर्वजण एकापाठोपाठ एक या पद्धतीने कुंपणाच्या बाहेर उभारलेलो होतो. तेथेच असलेल्या झाडावरती मीनाक्षी हिला थांबायचे होते. तिचे रहस्यमय शरीर आणि तो रहस्यमय चौरंग वाड्यातील कोपऱ्यामधील खोलीमध्ये ठेवायचा होता आणि त्यांचे संरक्षण करायचे होते. पंडितजी यांच्या मागे आजोबा शरीर खांद्यावरती घेऊन त्याच्या पाठोपाठ मी स्वतः आणि माझ्या मागे थोड्या अंतरावरती तम्मा उभारला होता. मीनाक्षीबरोबर बोलणे सुरू होते. शेषरावसुद्धा रहस्यमय चौरंग मिळाला या गोष्टीमुळे आनंदित झाले होते. त्यांना पंडितजी यांनी चौरंगाचे रहस्य सांगायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर त्याच्या वाड्याच्या भुयारामध्ये मीनाक्षीचे शिर जिथे लपून ठेवले होते त्या ठिकाणी ओरडत असलेला व्यक्ती पण त्यांचे रहस्य सांगितले. एक पुरुष आपल्या वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या भुयारामध्ये बंदिस्त आहे हे ऐकून शेषराव यांना खूप आश्चर्य झाले. ते म्हणाले, तो पुरुष कोण असू शकतो? त्यावरती पंडितजी म्हणाले, मीनाक्षीजी यांच्या शरीराला त्याच्या आत्म्याने धारण केल्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत. तसेच त्यांचा संभाषण स्त्रीप्रमाणे अंत्यविधी केल्यानंतर सर्व गोष्टींची माहिती आपल्याला मिळणार आहे. तो भुयारामधला व्यक्ती कोण, त्याच्या शरीराचा वापर कशासाठी करण्यात आला, त्यांच्या शरीराचा उपभोग घेणारा व्यक्ती कोण, तसेच चौरंगाच्या शक्तीने कोणकोणत्या गोष्टी कोणी कोणी काय काय केले आहेत, या सर्व आणि अशा अनेक गोष्टींची आपल्याला उकल लागणार आहे. या सर्व गोष्टींबरोबर सुधा म्हणायची जी स्त्री होती तिच्याबद्दलही शेषराव यांनी विचारले. तेव्हा शेषराव यांना सांगितले की सुधा हिचा आणि आपला विशेषतः काही संबंध नाही. तुमच्या वंशवृद्धीच्या कार्यामध्ये फक्त तुमच्या रक्तातील नातेवाईकांबद्दल जे जे काही वाईट घडलेलं आहे त्यांना मुक्ती देणे गरजेचं आहे. त्याच वेळेला आजोबा म्हणाले, परंतु सुधा हिचा आत्मा त्या ठिकाणी फिरताना आपल्याला वारंवार दिसत आहे. पंडितजी म्हणाले, तिला त्या ठिकाणापासून आपण दूर पाठवू शकत नाही. सध्या तरी आपण तिला दूर पाठवू शकत नाही, परंतु सर्व गोष्टींची उकल झाल्यानंतर मात्र त्या स्त्रीला मुक्ती देऊ शकतो. परंतु मला असे वाटते की सर्वात अगोदरच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करणे गरजेचे आहे. शेषराव यांना ही गोष्ट पटली होती. हे सर्व बोलणे सुरू होते. बराच वेळ गेला होता आणि अचानक मागच्या बाजूने तम्मा ह्याच्या पायाला अचानक कोणीतरी वेगाने खेचत शेतामध्ये ओढत नेले. ज्या गोष्टीने खेचत नेले होती साखळी होती. एकदम काही न कळता घडलेला प्रकार पाहून आम्ही सर्वजण घाबरलो. पंडितजी यांनी तम्मा उभारलेल्या जागी पाहिले तर दंडाचे बांधलेले गोपाचे सुरक्षा कवच त्याने काढून खाली टाकले होते. आजोबा म्हणाले, अरे बापरे, याने सुरक्षित ठिकाणी पोचणे अगोदरच दंडाला बांधलेले कवच बाहेर काढल्यामुळे बहुतेक हे घडले असावे. तेवढ्यात आजोबा आले. सर्वांनी लागलीच आत प्रवेश करा. या कुंपणाच्या आतमध्ये प्रवेश करून सर्वजण आपण सुरक्षित राहू शकतो. बोलण्याच्या नादामध्ये आपण आपली सुरक्षितता विसरून गेलो. संध्याकाळ होऊन गेली आहे. भागाबाई आणि भद्रा यांनी बहुधा हल्ला करण्याच्या उद्देशाने पहिला वार केलेला असावा. अचानक झाडाच्या वरच्या फांदीवरती मीनाक्षी ही नेमके काय झाले आहे आणि तम्मा कोणत्या दिशेला खेचला गेला हे पाहण्यासाठी गेली. वरून दूरवर भागामध्ये झाडावरती एकापाठोपाठ एक कोणीतरी पांढऱ्या रंगाच्या विचित्र पद्धतीच्या वस्तू उड्या मारताना दिसत होत्या. आत्ता खरी सुरुवात झाली होती. मीनाक्षी लगेच खाली आली आणि पंडितजी यांना सांगू लागली, दूरवर या शेताच्या झाडांवरती कोणीतरी विचित्र पद्धतीची वस्तू असंख्य प्रमाणामध्ये उड्या मारत आहे. पंडितजी म्हणाले, चला प्रत्येकाने स्वतःला सुरक्षित करा. मीनाक्षी, तू या पात्रामध्ये पुन्हा ये. मी तुला वाड्याच्या एका खोलीमध्ये बंदिस्त अवस्थेमध्ये ठेवू शकतो, अन्यथा तुला येथून पुन्हा एकदा कैद करून या वाईट शक्ती घेऊन जातील. बहुधा भद्रा आणि भागाबाई या दोघांनाही सर्व गोष्टींचा छडा लागला असावा, परंतु इतक्या प्रचंड वेगामध्ये ते आपला पाठलाग करू शकतात या गोष्टीचे मला आश्चर्य वाटले. त्याच वेळेला शेषराव म्हणाले, सर्वांच्या सर्व जण त्वरित आतमध्ये या. अजून कोणावरती हल्ला होणे अगोदर आपणाला सुरक्षित ठिकाणी जाणे गरजेचे आहे. पंडितजी म्हणाले, त्यांची काळजी करू नका.
ज्याने आपल्या दंडाचे सुरक्षा कवच बाहेर काढले त्यांच्यावरतीच हल्ला होणार आहे. प्रत्येकाने आपल्या दंडाला बांधलेले सुरक्षा कवच व्यवस्थित ठेवा. तुम्ही सर्वजण आतमध्ये प्रवेश करा. मी जग्गूला घेऊन तम्मा कुठे आहे हे पाहून येतो. आजोबा आणि पंडितजी आम्हाला सर्वांना आत पाठवून तम्मा कुठे आहे हे पाहण्यासाठी जाणार होते. तेवढ्यात मीनाक्षीला सुरक्षित करणे गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मीनाक्षीला आव्हान केले आणि त्या तांब्याच्या पत्र्यामध्ये प्रवेश करायला सांगितला. जग्गू आजोबा म्हणाले, याचे शरीर आपणाला कोपऱ्यामधल्या खोलीमध्ये ठेवावे लागेल. तेव्हा पंडितजी म्हणाले, होय, अगदी योग्य बोललास. आपणाला काही वेळेचा अवधी आहे. लवकरात लवकर आपण सर्व गोष्टींची सुरक्षितता करून घेणे गरजेचे आहे. शेषराव म्हणाले, मीनाक्षी यांच्या शरीराला आपण सुरक्षा कवच बांधू शकत नाही. तसेच चौरंग आहे, त्याला हस्तगत करण्यासाठी सुद्धा प्रयत्न होईल असे मला तरी वाटते. पंडितजी म्हणाले, तुमचे सर्वांचे म्हणणे खरे आहे, परंतु तम्मा याला शोधणे फार गरजेचे आहे. सर्वजणांनी वाड्याचा आधार घेतला. पंडितजी आणि जग्गू आजोबा यांनी कोपऱ्यातल्या बंदिस्त खोलीमध्ये मीनाक्षी हिचे पात्र आणि तिचे शरीर ठेवले. सोबत असलेल्या 4 शेतातील कामगारांना त्यांच्या बाहेर थांबायला सांगितले. त्याच वेळेला तम्माची पत्नी त्यांच्याबद्दल विचारपूस करू लागली. तेव्हा पंडितजी यांनी सर्वांना आश्वासन दिले की काही वेळातच मी त्याला घेऊन येतो. आपणाजवळ वेळ कमी आहे. तुम्ही कोणीही वाड्याच्या बाहेर आणि कुंपणाच्या बाहेर जाऊ नये. काहीही झाले तरी वाड्याचा दरवाजा उघडायचा नाही. पंडितजी आणि आजोबा हे दोघेही तम्माला शोधण्यासाठी बाहेर निघून गेले. दूरवर अंतर गेल्यावर ज्या दिशेने तम्मा खेचला गेला होता त्या भागामध्ये दोघेही हातामध्ये कंदील घेऊन चालत होते. पंडितजी यांच्या लक्षात आले, मीनाक्षीने सांगितलेले झाडावरून पांढऱ्या रंगाची विचित्र वस्तू येत आहे, म्हणजे त्या कदाचित सिद्ध केलेल्या असाव्यात. त्यामध्ये बाहुल्यासुद्धा असू शकतात. आता मात्र थोडाच वेळ बाकी आहे. जग्गू, चल लवकर. जग्गू आणि पंडितजी घाटाच्या दिशेने जाऊ लागले. त्या ठिकाणी जे दृश्य दिसले ते अतिशय भयानक होते. घाटाच्या वरच्या कमानीला तम्मा याला बांधले होते आणि त्या कमानीच्या वर 7 बाहुल्या येऊन थांबल्या होत्या. त्या 7ही बाहुल्या म्हणाल्या, आई आली, आता बघा तुमचं काय होतंय ते. त्याच्या वरच्या कमानीवरती त्या 7 बाहुल्यांनी तम्माला पकडून ठेवले होते. त्या सारख्या ओरडून म्हणत होत्या, आता आई आली ना, तुम्हाला सगळ्यांना बघून घेईल. पंडितजी म्हणाले, तम्मा याला वाचवणे खूपच कठीण आहे. जे नको होते तेच घडले. तम्मा वाईट शक्तींच्या हातामध्ये लागला आहे. त्याच्यासोबत कोणतेही सुरक्षा कवच नाही आणि त्याला वाचवण्यासाठी एवढा वेळ देणे सुद्धा आपल्याला संभव नाही. मला वाटते आपण आपला वाडा वाचवणे गरजेचे आहे. तम्माला पण येथेच सोडून जावे लागेल, कारण तिकडे वाड्याच्या दिशेने या भयानक शक्तीमधील कोणतरी विचित्र पद्धतीचे कारस्थान करून चौरंग आणि मीनाक्षीचे शरीर ताब्यात घेऊ शकते. पंडितजी आणि आजोबा दोघेही तम्माला त्या ठिकाणी सोडून वाड्याकडे जाणे उचित समजले आणि ते तेथून निघाले. तम्मा वरून मोठमोठ्याने ओरडत होता, वाचवा मला, वाचवा, सोडून जाऊ नका. त्याच्या ओरडण्याचा आवाज आकाशामध्ये भिडला होता. एका निष्पाप व्यक्तीचा विनाकारण जीव जात आहे म्हणून जग्गू आजोबांना अजिबात आवडले नाही. ते म्हणाले की ह्याला असे सोडून जाणे मला पटत नाही. मी माझ्या दंडाचे सुरक्षा कवच त्याच्याकडे फेकतो. तो जागीच त्याला धरून खाली घेऊन येतो. पंडितजी म्हणाले, तुझ्या दंडाचे कवच निघाल्यानंतर तुला वाचणे अवघड होईल. जग्गू म्हणाला, पंडितजी, त्याच्या बायकोला आपण काय सांगायचे? परिस्थिती कशी जरी असली तरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जग्गूने पंडितजी यांच्या हातात हात धरला आणि आपल्या दंडाचे कवच बाहेर काढले. बाहेर काढले पाहताच पंडितजी ओरडले, जग्गू, मूर्ख आहेस का? मी सांगतो त्या गोष्टीला काहीतरी किंमत आहे. भावनेच्या आहारी जाऊ नको. तो सुद्धा मरेल व तू सुद्धा मरशील. या दिवसात एवढ्या साध्या भावल्या नाहीत. त्या तुझ्या शरीराचे लचके तोडू शकतात. चल लवकरात लवकर परत निघूया. जग्गू आजोबा तम्माच्या ओरडण्याच्या आवाजामुळे फारच भावनिक झाला होता. त्याच वेळेला त्या 7ही भावल्यांनी वरून लोंबकळत दोन्ही पाय खेचले व त्याला ताकदीने त्याच्या शरीराचा भाग उसासारखा पिरकळून लागल्या. एका बाहुलीने तम्माच्या खालचा जबडा आणि वरचा जबडा यामध्ये हात घालून फाकवलेला जोरात जबडा फाकवल्यामुळे तो फाटला गेला. एका बाहुलीने त्याच्या तोंडाच्या वाटेत शरीरास
प्रवेश केला आणि फाटलेल्या तोंडातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. हे फारच घृणास्पद आणि अघोरी कृत्य होते. समोर एवढे भयानक दृश्य पाहून जग्गू आजोबा घाबरले. आपल्याबरोबरचा आपल्याला मदत करणारा एक साथीदार केवळ एका चुकीमुळे आपला जीव गमावून बसला. या गोष्टीमुळे ते हतबल झाले. पंडितजी म्हणाले, या गोष्टीकडे पाहत बसण्यापेक्षा वाड्याकडे जाणे जास्ती गरजेचे आहे. ते दोघेजण मागे फिरले. तम्मा संपलेला होता. ते दोघेही जण वाड्याच्या दिशेने येऊ लागले. झाडाच्या वरती पांढरे शुभ्र वस्तू दुसऱ्या तिसऱ्या काही नसून त्या छोट्या छोट्या भावल्या होत्या. त्या असंख्य प्रमाणामध्ये आल्या होत्या. आता त्या आपणाला पुढे जाण्यासाठी अटकाव करणार हे असे जग्गूला वाटले. पंडितजी म्हणाले, कोणत्याही गोष्टीची फिकर करू नकोस. सरळ चालत राहा. काही अंतरावरतीच आपला वाडा आहे. कोणतीही वाईट शक्ती आपल्या अंगाला स्पर्श करू शकणार नाही. आजोबा 5-6 पाऊल पुढे पोहोचणार तोच समोरच्या दिशेने अनेक झाडांच्या फांद्या वाटेमध्ये अटकाव निर्माण करण्यासाठी टाकण्यात आल्या. अचानक हा प्रकार झाल्यामुळे पंडितजी आणि आजोबा दोघेही संभ्रमित झाले. पंडितजी म्हणाले, आपल्या अंगाला स्पर्श करू शकत नाही, परंतु आपली वाट मात्र रोखू शकतात. आजोबा म्हणाले, आपण या फांद्यावरून चढून पलीकडे जाऊयात. फांद्यावरून चालत असताना त्यांच्या दिशेने झाडावरती छोट्या छोट्या आकाराच्या पांढऱ्या शुभ्र बाहुल्या वेगवेगळ्या पद्धतीने विकट हास्य करत असताना दिसत होत्या. या एक प्रकारचा आनंद झालेला होता. त्यांना जाण्यासाठी आपण अटकाव केला म्हणजे जणू काही विजय मिळवला असे त्या बाहुल्यांना वाटत होते. फांद्या पार करून जाण्यासाठी दोघांनी सुरुवात केली. या गोष्टीसाठी वेळ लागणार होता. दोघेही कसेबसे फांद्यांच्या मधून वाट काढत पुढची वाट शोधू लागले. त्यांना अटकाव निर्माण करण्यामागे काय हेतू असावा हे त्यांच्या लक्षात आले नाही. तेवढ्याच वाड्याच्या बाहेरच्या बाजूला एक वेगळीच घटना घडलेली दिसली. ती अशी होती की शेषराव आणि मला वाड्याच्या वरच्या बाजूने उभारलेल्या असताना अचानक कुंपणावरती तम्मा दिसला. तम्मा मोठमोठ्याने ओरडत होता, अरे दरवाजा उघडा, मला आत येऊ द्या. तू असा ओरडत होता. आता नेमक्या कोणत्या संकटाला सामोरं जावं लागणार हे काही कळत नव्हतं. वरच्या दिशेने मी स्वतः आणि शेषराव दोघेजण हे सर्व पाहत होतो. पंडितजी आणि आजोबा कुठे आहेत असे मी मोठ्याने ओरडून त्यांना विचारू लागलो. परंतु पंडितजी यांनी सांगितलेली गोष्ट आठवली. कोणीही जरा जाऊ दे आणि हाक मारले. त्यांच्यासोबत आम्ही जर नसलो तर नक्कीच तुम्ही विश्वास ठेवू नका. तम्मा आमच्याबरोबर बोलत होता. तो तमास होता. तम्मा परत आला असावा अशा खात्रीमुळे आमच्या खालच्या दिशेने जाण्यासाठी निघालो. तेवढ्या शेषराव यांची पत्नी जया म्हणाल्या, पंडितजी यांनी काय सांगितले हे विसरू नका. कुणीही जर आलं तर दार उघडू नका. पण तेवढ्यात तम्माची पत्नीसुद्धा आली. दरवाजा उघडा, माझे धनी आले आहेत. त्यांना कोणी काहीच केलेले नाही. जे दृश्य दिसत आहे ते खरे मानावे का ना मानावे यामागे प्रश्न आम्हाला पडला होता. शेषराव म्हणाले, जया म्हणते ते खरेच आहे. पंडितजी यांनी आपणाला सांगितले आहे की ते स्वतः आणि जग्गू आल्याशिवाय आपण हे दार उघडायचे नाही. तम्मा का ओरडत आहे? तम्माच्या ओरडण्यामागे कारण काय आहे? अशा एका पाठोपाठ एक शंका मनामध्ये उपस्थित राहू लागल्या. तम्मा ओरडून म्हणत होता, मला आत घ्या, माझ्या अंगावर कवच नाही. मला परत एकदा विचित्र शक्ती ओढून घेऊन जाऊ शकते. मला आत घ्या, मला सुरक्षित करा. ज्याचे ओरडणे पाहून त्याची पत्नी म्हणू लागली, दरवाजा उघडा, माझ्या नवऱ्याला आत घ्या. मालक दया करा. शेषराव यांनी दरवाजा उघडायचं ठरवलं. ते दरवाजा उघडणार तोच मी त्यांना म्हणालो, थांबा, घाई करू नका. तो कुंपणाच्या बाहेरच्या भागातून दरवाजा उघडा म्हणत आहे. तो कुंपणाच्या आत का येत नाही याचा विचार करा. खिडकीच्या दारामधून बऱ्यापैकी तम्मा याची हालचाल दिसत होती. शेषराव यांना माझे म्हणणे पटले. ते म्हणाले, आपण थोडा वेळ थांबूया. तोच तम्माची बायको मोठमोठ्याने गवागाया करू लागली. आता तिच्या चेहऱ्याकडे पाहून नाईलाज झाला होता. आम्ही दरवाजा उघडला आणि बाहेर त्याला घेण्यासाठी निघालो. आम्ही वाड्याच्या बाहेर पाऊल टाकून पुढे चाललो होतो. तेवढ्या समोरच्या झाडाच्या वरच्या बाजूला मला वेगळ्या प्रकारची हालचाल दिसू लागली. आम्ही दोघेही काही क्षण थांबलो. शेषराव म्हणाले, वरच्या बाजूला काहीतरी हललेलं दिसत आहे. मीनाक्षी तर आतमध्ये बंदिस्त आहे. आपल्या शेतातील गडी त्या खोलीच्या बाहेर संरक्षण देत आहेत. मग वरच्या बाजूला हालचाल चालू आहे ते काय आहे? असा विचार करूच तो तम्माची बायको आतून बाहेर पळत आली.
तिच्या नवऱ्याच्या दिशेने जाऊ लागली. शेषराव म्हणाले, थांबा जरा, घाई करू नका. तम्मा याला शेषराव म्हणाले, आतमध्ये ये. तम्मा म्हणाला, मी आज आत येऊ शकणार नाही. त्याने त्याच्या बायकोला हाक मारली. केविलवाण्या स्वरामध्ये तो बायकोला हाक मारून विनवून करू लागला, तू बाहेर ये, माझ्या पायाला खूप लागले आहे. मला आत येता येणार नाही, मला उचलून न्या. हा संवाद सुरू झाला होता. तम्माची बायको कोणाचे काहीही न ऐकता कुंपणाच्या जवळ पोचली. तम्मा तिला हळू आवाजात म्हणाला, तुझ्या दंडाला बांधलेला जो धागा आहे तो बाजूला काढ. मला खूप वेदना होत आहेत. तो धागा काढ आणि मला आधार दे. आपल्या नवऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याच्या बायकोने आपल्या दंडाला बांधलेला धागा बाजूला काढून टाकला. त्याच वेळेला कुंपणाच्या बाहेर पाऊल ठेवला आणि काही क्षणात कोणालाही नकळत वरच्या दिशेने एकापाठोपाठ एक अशा छोट्या छोट्या भावल्या आल्या आणि तम्माच्या अंगावरती बसल्या. काही कळण्या अगोदर तम्माचे तोंड खूप मोठे आणि आकाराने फाकले गेले आणि त्याच्या तोंडातून एक भावली स्वतःचे मुंडके बाहेर आली. त्याच्या शरीरावरती भावल्यांनी संपूर्णतः ताबा मिळवला होता. हा भयानक प्रकार पाहून शेषराव, मी आणि तम्माची बायको जागेवरच स्तब्ध झालो. तेवढ्यात मागच्या बाजूने मोठ्याने ओरडत आजोबा आणि पंडितजी कुंपणाच्या दाराजवळ येऊ लागले. दूर व्हा, दूर व्हा, तो तम्मा नाही, ती शैतानी शक्ती आहे. हे सांगण्या अगोदरच त्यांनी त्याच्या बायकोला पायाला पकडले आणि झाडाच्या वरच्या दिशेने सरकन खेचत वर नेले आणि काही क्षणामध्ये सर्व काही होत्याचे नव्हते झाले. आमच्या समोरच तम्मा आणि त्याची पत्नी या सैतानी शक्तीच्या खेळामध्ये सापडले होते. पंडितजी म्हणाले, लागलीच आपण वाड्यातील देवीच्या मूर्तीसमोर जावे, कारण फार विचित्र पद्धतीचा हल्ला आहे. तेवढ्या असंख्य प्रमाणामध्ये येथे बाहुल्या आपल्या वाड्यावरती दुरून कोणत्याही वस्तूचा हल्ला करू शकतात. त्या आत जरी नाही आल्या तरी वाडा पेटवू शकतात. आपण सर्वांना वाड्याच्या बाहेर येण्यासाठी विवश करू शकतात. यांना थांबवण्यासाठी भगवती मातेची अग्निहोत्र पूजा करावी लागेल. त्याशिवाय ही शक्ती थांबवता येणार नाही. पंडितजी यांनी भगवती मातेची पूजा करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वजण आम्ही त्या झाडावर ओढत नेलेल्या तम्माच्या बायकोकडे पाहत होतो. शरीराचे हाल हाल करून त्या शैतानी बाहुल्यांनी तिचे शरीर छिन्न विछिन्न करून टाकले होते. पंडितजीला झालेला प्रकार पाहून खूपच हताश झाले होते. त्यांनी आम्हाला सर्वांना वाड्यामध्ये देवीच्या मूर्तीसमोर यायला सांगितले. सर्वच्या सर्वजण देवीच्या मूर्तीसमोर बसलो होतो. भगवती मातेची अग्निहोत्र प्रज्वलित करून पूजे सुरू झाली. आता नक्कीच मीनाक्षीबाई यांच्या शरीराला अंत्यसंस्कार करण्यात यश मिळणार याची खात्री सर्वांनाच वाटत होती. त्याचबरोबर सर्व रहस्य समोर येणार याचीही सर्वांनाच खात्री होती. अग्निहोत्र पूजेला सुरुवात झाल्यानंतर अग्निकुंडामध्ये तयार झालेल्या विस्तवाचे भगवती मातेच्या पूजेमध्ये आरतीसाठी उपयोग करण्यात आला. त्या उरलेल्या राखेतून पवित्र असे भस्म तयार करण्यात आले. ती पवित्र राख संपूर्णतः पाण्यामध्ये मिश्रित करून प्रत्येक व्यक्तीने त्या राखेला स्वतःच्या अंगावरती लेपून घेतले. राखेचे लेपन झाल्यानंतर मीनाक्षीबाई यांच्या शरीराच्या भागाला बाहेर काढण्यात आले. पंडितजी म्हणाले, कितीही भयानक शक्य असले तरी आपण सर्वजण मिळून एक चक्कर निर्माण करून त्यांच्या मध्यभागी जगू स्वतः उभा राहील आणि त्याच्या खांद्यावरती मीनाक्षीबाई यांच्या शरीराचा भाग असेल. या परिस्थितीत आपण घाटावरती अंत्यविधी करण्यासाठी जाऊयात. प्रत्यक्ष अंत्यविधीला सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणताही वाईट आत्मा त्रास देऊ शकणार नाही. फक्त ही वेळ सूर्योदयाची असणे गरजेचे आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रातःसंध्येची वेळ असते आणि यावेळी शक्यतो वाईट शक्तींचा वावर नसतो. सर्व गोष्टींची शहानिशा करून अग्निहोत्र पूजा संपुष्टात आली होती. सर्वांनी अग्निहोत्र पूजेमधील संकल्पित केलेले भस्म पवित्र जलामध्ये मिश्रित करून ते भस्म आपल्या अंगावरती धारण केले. मीनाक्षीबाई यांचे शरीर त्या खोलीतून त्या कामगारांनी बाहेर काढण्यासाठी प्रवेश केला. चौरंग आणि शरीर दोन्ही सोबत घेणे आणि घाटावर तिने होऊन त्या ठिकाणी शरीराला सवाष्ण बाईप्रमाणे अंत्यसंस्कार करून मीनाक्षीच्या आत्म्याला मुक्ती देणे हा उद्देश पूर्ण करायचा होता. याच दरम्यान चौरंग याचे रहस्य सर्वांना समजणार होते. अग्निहोत्र पूजा झाल्यानंतर भस्म धारण करून पहाटेच्या वेळी सर्वजण तयार झाले होते.
आता एकापाठोपाठ ते सर्वजण जाण्यासाठी निघाले. त्यांचे शरीर तो चौरंग मध्यभागी धरून उभा राहिलेला जग्गू, त्यांच्याकडेने घरातील सर्व कामगार, तसेच शेषराव यांची पत्नी जयाबाई, पंडितजी पुढच्या बाजूला हातामध्ये तांब्याचे पात्र घेऊन आणि मागच्या बाजूला मी स्वतः, याप्रमाणे गोलाकार चक्र तयार करून वाड्याच्या बाहेर आम्ही स्वतः आलो. सूर्य उगायला काही क्षणाचा अवधी होता. समोर झाडावरती दिसणाऱ्या पांढऱ्या आकृती आमचा चक्राकार पाहून अचंबित झाल्या. त्यांनाही नेमके काय करावे हे समजेना. सूर्योदय झाल्यावर या सर्व शक्ती तेथून नाहीशा होणार होत्या. काही वेळेतच अवधी होता. आता कसे तरी करून घाटापर्यंत प्रवास करायचा होता. आम्ही भगवती मातेचे नामस्मरण करत त्या दिशेने निघून गेलो. आमच्यासोबत तांब्याच्या पात्रांमध्ये बंदिस्त केलेली मीनाक्षी होती. सर्वजण एकापाठोपाठ एक चालत घाटावरती पोचलो. सूर्योदय झाला होता. सर्व वाईट शक्तींचा संचार त्या ठिकाणी संपुष्टात आला होता. आता नक्कीच कोणती वाईट शक्ती आम्हाला त्रास देण्यासाठी येणार नव्हती अशी खात्री झाली. पंडितजी यांनी शेषराव तसेच जयाबाई यांना सांगितले की तुम्ही मीनाक्षीबाई यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुरुवात करावी. मीनाक्षीबाई यांची शरीर सवाष्ण यांच्या अंत्यसंस्कार पद्धतीने आंघोळ घालण्यासाठी खाली ठेवण्यात आले. त्यावेळेला मीनाक्षी यांचा आत्मा तांब्याच्या पात्रातून बाहेर काढण्यासाठी तिला आव्हान केले. मीनाक्षी बाहेर आली होती. स्वतःचे तारुण्यावस्थेतील शरीर पाहून अतिशय आनंदात होती. तिला माहीत होते की आपणाला आता शरीर धारण करायला मिळणार आहे, परंतु तिला माहीत नव्हते की ते शरीर धारण केल्यानंतर तिच्या शरीराबरोबर झालेल्या सर्व वेदना, तिचा छळ तिला सर्वतोपरी कळणार आहे. हा एक भयानक प्रकार होता. सर्व जणांनी मिळून अंत्यसंस्कारासाठी सर्व सोपस्कार करायला सुरुवात केली. पंडितजी यांनी मीनाक्षीला ते शरीर धारण करण्याची आज्ञा केली. मीनाक्षीचा आत्मा त्या शरीरामध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज होता. तिच्या शरीरावरील जलप्रोक्षण करण्यात आले आणि तिला ते शरीर धारण करायला सांगितले. मीनाक्षी आपल्याला कित्येक दिवसांनी आपले स्वतःचे शरीर धारण करायला मिळणार या आनंदात होती. शेषराव, जयाबाई यांनी पंडितजींना म्हटले, आता आपणाला या संपूर्ण घडलेल्या घटनांची उकल मिळणार आहे. तिच्याद्वारे सर्व माहिती घेऊ शकतो, परंतु भर दुपारी तिचे अंत्यसंस्कार करणे गरजेचे आहे. म्हणजे साधारण 4 ते 5 तासांचा वेळ हा माहिती घेण्यासाठी मिळणार होता. मीनाक्षीला शरीर धारण केल्यानंतर ज्या वेदना होणार होत्या त्या भयानक स्वरूपाच्या होत्या. त्या वेदनेच्या भरात ती शरीर मिळाल्यानंतर कोणत्या विचित्र पद्धतीची हालचाल करू नये आणि कोणावर हल्ला करू नये म्हणून सर्वांना मागच्या दिशेने सरकायला सांगितले. मीनाक्षीचा आत्मा शरीर धारण करण्यासाठी सज्ज झाला. त्याने ते शरीर धारण करताच त्या शरीरावरती एक प्रकारचा थरकाप सुरू झाला. थरथरत शरीर जास्त मोठ्या स्वरूपात हलू लागले. शरीराच्या सर्व भागांच्या हालचालीला सुरुवात झाली. शरीराची हालचाल एवढ्या तीव्र स्वरूपात होती की प्रेत जागेवरती हलून उठून बसते की काय अशा पद्धतीचा आविर्भाव दिसत होता. पंडितजी म्हणाले, मीनाक्षी खऱ्या अर्थाने आता वेदनांचा सामना करणार आहे. प्रचंड वेदनेने मीनाक्षीने ओरडायला सुरुवात केली. शरीराच्या हालचाली जास्त प्रमाणात वाढू लागल्या. इतक्या मोठमोठ्याने की मीनाक्षी ओरडत होती की तिला थांबवणे शक्य नव्हते. शेषराव आणि त्यांची पत्नी जयाबाई तसेच इतर सर्व लोकांना तिचे ओरडणे, तिचे किंचाळणे फार वाईट वाटत होते. एका स्त्रीला तिच्या शरीराला उपभोगण्यासाठी केलेली ही विचित्र बांधी होती. सोड, मी तुला सोडणार नाही, या प्रकारे तीव्र स्वरूपात तिच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. ती विचित्र पद्धतीनेच हालचाल करत शिव्या देऊ लागली. सैतानी शक्तीचा उन्माद सुरू झाला. शेषराव म्हणाले, पंडितजी, हे मला पाहवत नाही, यावरती काही उपाय आहे का? तिचे किंचाळणे, ओरडणे थांबले पाहिजे. पंडितजी म्हणाले, थोडा वेळ जाऊ द्या. जेवढा वेदनांचा त्रास या शरीराने भोगला आहे तेवढ्याच तीव्र स्वरूपाच्या किंचाळ्या आणि ओरडण्याचा आवाज येत आहे. तिला रडून घेऊ द्या. तिचे ओरडणे, रडणे आणि या वेदना त्या शेवटच्या आहेत. तिच्याबरोबर संवाद होण्यासाठी तिचे शांत होणे खूप गरजेचे आहे. ती संपूर्ण घटनाक्रम आपणाला सांगणार आहे. मीनाक्षी बऱ्याच वेळ मोठमोठ्याने ओरडत होती आणि आपला संताप व्यक्त करत होती. थोडा अवधी गेल्यानंतर ती हळूहळू शांत होऊ लागली. पंडितजी म्हणाले, तिला संपूर्ण शांत झाल्यावर आपण तिला प्रश्न विचारायला सुरुवात करू.
तेव्हा पंडितजी यांनी तिला संपूर्ण शांत झाल्यानंतर बोलायला सुरुवात केली. सर्वात प्रथम मीनाक्षी, हे शरीर ज्या ठिकाणी जतन करून ठेवले होते ते कोणी जतन करून ठेवले होते? त्यावेळेला ती अतिशय उग्र आणि तीव्र आवाजात मोठ्याने ओरडून म्हणाली, माझी मोठी बहीण भागाबाई. अतिशय घृणास्पद गोष्ट ह्या बहिणीने केली आहे. पंडितजी म्हणाले, कोणती वाईट गोष्ट केली आहे? मीनाक्षी सांगू लागली, माझे सर्वात सुंदर शरीर, माझे रूप माझ्यासाठी श्राप होते. यावरती केवळ पुरुषांच्या नजरा होत्या. माझ्या थोरल्या बहिणीची सुद्धा नजर ह्याच्यावरती होती. कोणत्याही प्रकारची मला या बाबतीमध्ये कल्पना नव्हती. मृत्यूनंतर हे शरीर अतिशय व्यवस्थितरित्या उचलून यशवंतराव यांनी भुयारामध्ये आणले. भागाबाईने आपल्या नवऱ्याला माझ्या खुनाचा जाब विचारला. जाब विचारणे हे केवळ नाटक होते. वास्तविक पाहता तिला भद्रा यांच्या सांगण्यावरून वाईट बांधी विद्या साधायची होती. यशवंतराव यांना 10व्या दिवशी तिने अतिशय भयानकरित्या मारून टाकले. स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा तिने सोडले नाही. तिने यशवंतरावचे शरीरसुद्धा कोनाड्यासारख्या असलेल्या तळघराच्या एका बाजूच्या खोलीत रहस्यमय चौरंगाच्या साहाय्याने जतन करून ठेवले. तिचा सुद्धा आत्मा तिने बंदिस्त करून ठेवला. त्याचे ठिकाण विहिरीजवळचे झाड आहे आणि त्या झाडाखाली त्यांचा आत्मा जतन केला आहे. प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला भागाबाई माझा आत्मा विहिरीतला ज्या कोनाड्यामध्ये कैद करून ठेवला होता त्या ठिकाणी मला भेटायला यायची. मला मुक्ती मागितली तर ती नाही द्यायची. विहिरीच्या तळाला तिने चौकट टाकली होती. चौकट म्हणजे जतन केलेल्या आत्म्याला काही वेळाकरता दुसरे शरीर धारण करायला दिले जाते. तो विधी दर पौर्णिमा आणि अमावस्याला व्हायचा. त्या विधीच्या वेळी भागाबाई स्वतःचे शरीर तेथेच सोडून जायची. त्यात माझ्या आत्म्याला समाविष्ट करण्यासाठी चौकडीचा उपयोग करायची. माझा आत्मा विहिरीच्या इतरत्र कुठेही फिरू शकत नव्हता. त्याला कोणाचे शरीर जरी मिळाले आणि नाही मिळाले तरी काही फरक पडत नव्हता. त्याच वेळेला ती माझे शरीर धारण करण्यासाठी भोयारामध्ये जतन करून ठेवलेल्या माझ्या शरीराजवळ जायची. अप्रतिम लावण्याने आणि तारुण्याने भरलेल्या माझ्या शरीराला तिचा आत्मा धारण करायचा. ते धारण केल्यानंतर बाजूलाच यशवंतराव यांच्या शरीराचा ताबा भागाबाई हिचा यार भद्रा हा घ्यायचा. तो सैतानी शक्तीवाला भद्रा चित्रविचित्र पद्धतीच्या अघोरी कृत्याने माझ्या शरीराचे लचके तोडायचा. प्रचंड अघोरी पद्धतीने या दोघांची प्रणय रात्र व्हायची. माझ्या शरीराच्या अक्षरशः होणाऱ्या वेदना याचा आनंद हे दोघेही अघोरी जोडपे मनमुराद पद्धतीने लुटायचे. हा इतका भयानक प्रकार माझ्या शरीराबरोबर चालू होता. याच प्रकारातून अनेक वेळा मी गर्भवती झाली. त्या शरीरावरती तशाही अवस्थेत प्रचंड अत्याचार करण्यात आले. माझ्या पोटी 7 मुली जन्मल्या. त्या जन्मलेल्या 7 मुली अघोरी विद्याने मारून त्यांचेसुद्धा आत्मे या भयानक स्त्रीने कैद करून ठेवले. भद्रा हा तिचा गुरु होता. तो तिला विविध पद्धतीच्या अघोरी क्रिया शिकवत होता. प्रत्येक अघोरी क्रियेमध्ये तो जास्त जन्मलेल्या मुलींचा जीव देत होता आणि यांचा आत्मा कलशामध्ये कैद करत होता. कित्येक वेळा मी गर्भवती झाल्यावर सुधा या हरीच्या बायकोलासुद्धा म्हणजे सुधालासुद्धा याच पद्धतीने त्यांनी कैद करून ठेवले होते. तो त्यानंतर तिच्या शरीराचा उपभोग घेत होता. तिच्या शरीरालासुद्धा या पद्धतीने त्यांनी जतन करून ठेवले होते. रहस्यमय चौरंगामुळे 4 शरीरे जतन करून ठेवता येत होती. सुद्धा अप्रतिम होती. यशवंतराव हा सुधाला शेतामध्ये नेहमी उपभोगत होता. भागाबाईला तिचा खूप राग येत होता. या गोष्टीमुळेच तिने तिच्या शरीराला जतन करून ठेवले होते आणि तिला सुद्धा अघोरी पद्धतीने उपभोग घेऊन शरीर यातना वेदना द्यायचे ठरवले होते. या सर्वांमध्ये भद्रा हा इतका कामपिपासू व्यक्ती होता की त्याचे स्वतःचे शरीर ज्या वेळेला साथ देईना त्यावेळे यशवंतराव यांचे शरीर धारण करून तो स्वतःची इच्छा पूर्ण करीत असे. अशा या भयानक पद्धतीच्या वासनांच्या बांधीमध्ये अडकलेले 2 स्त्रियांचे आत्मे 2 शरीर त्या ठिकाणी कैद होते. कधीकधी माझी धाकली बहीण विशाखा तिच्या सुंदर शरीराचा आणि बंदिस्त केलेल्या आत्म्याचा वापर प्रचंड अघोरी जोडप्याने केला होता. अतिशय वेदनामय पद्धतीने केविलवाण्या आवाजामध्ये विदारक पद्धतीने रडत मीनाक्षी आपली व्यथा संपूर्ण आता सर्वांना सांगत होती.
त्याच वेळेला शेषराव म्हणाले, मला तर भागा काकूने खूप चांगल्या रीतीने सांभाळले होते. मी लहानाचा मोठा झालो, परंतु मला अशा पद्धतीचे कुठलेच वाईट कृत्य आढळले नाही. तेव्हा मीनाक्षी म्हणाली, एका विशिष्ट वेळेला घरातील कोणतीही व्यक्ती रात्री जागे होऊ शकत नव्हती आणि त्याच वेळेला यांचा खेळ सुरू व्हायचा. शेषराव ह्याला व्यवस्थित सांभाळणे मागचे कारण होते, संपूर्ण गावाच्या नजरेमध्ये आपण किती प्रेमळ आहोत अशी धूळ फेकायची. या वेगवेगळ्या पद्धतीने कलशामध्ये जतन करून ठेवलेल्या कित्येक लहान लहान मुलींच्या आत्म्यांना भद्रा अटकाव करणाऱ्या व्यक्तींना नेस्तनाबूत करण्यासाठी बाहुल्यांच्या रूपात त्यांना सिद्ध करून हल्ला करण्यासाठी पाठवत होता. कितीही मोठा तांत्रिक, कितीही मोठा पंडित असला तरी तो व्यक्ती या बाहुल्यांच्या हल्ल्याला थोपवू शकत नव्हता. आणि भद्रा अशा प्रकारे चांगले काम करणारे तांत्रिक, मांत्रिक, पंडित, पुरोहित यांना बऱ्याच प्रकारे संपुष्टात आणत होता. याहीपेक्षा भयानक एक गोष्ट अशी होती जी तुम्हाला सर्वांना अचंबित करून सोडेल. रात्रीच्या वेळी वाड्याच्या सभोवतालच्या तिथे गर्भवती स्त्रियांचे गर्भ हे बळी म्हणून तो वापरत होता. शेषरावची पत्नी जयाबाई हिची वंशवृद्धी न होण्याचे कारण तेच आहे. अघोरी शक्तीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी स्वतःच्या रक्तातून वर्षातून एकदा अघोरी यज्ञामध्ये दान करण्यासाठी जयाबाई यांचा 3ऱ्या व 4थ्या महिन्यामध्ये साधारण गर्भपात अघोरी विद्याचा वापर करून केला जायचा. शेषराव आणि जयाबाई यांना वाटायचे की काकू आपल्यावरती भयंकर प्रेम करत आहे, कोणत्याही गोष्टीमध्ये तिला स्वार्थ नाही. परंतु काकूने मेलेल्या माणसाच्या शरीराला सुद्धा सोडले नव्हते. या प्रकारच्या भयानक सिद्धी प्राप्त करण्यासाठी तिने कित्येक निष्पाप जीवांना जन्माच्या अगोदरच मारले होते. जेव्हा भागाबाई परगावी जायची तेव्हा ती सर्व तंत्रसिद्धीचे साहित्य सर्व गोळा करून या ठिकाणी घेऊन यायची. भद्रा त्याच वेळेला त्याला आवश्यक असलेल्या स्त्रियांबद्दल भागा इकडे इच्छा व्यक्त करायचा. त्या स्त्रीला हेरून तिची बांधी केली जायची. त्यानंतर ते दोघेजण त्या शरीराचा उपभोग घ्यायचे. भागाबाई त्या स्त्रीच्या शरीरात प्रवेश करायची. भद्रा आपली इच्छा पूर्ण करून घ्यायचा. त्यांच्या चिरतारुण्य राहण्यामागच्या रहस्याचे कारण केवळ हा चौरंग आहे. हा साधासुद्धा चौरंग नसून पूर्वजांनी जतन करून ठेवलेला घराण्यातील अमूल्य असा ठेवा आहे. या चौरंगामुळे केवळ व्यक्तीचे वय चिरतारुण्य राहत नसून याच्यापासून धनप्राप्तीसुद्धा होते. भागाबाई ही भद्राच्या प्रेमामध्ये एवढी वाहून गेली होती, तिने हा रहस्यमय चौरंग त्याला सुपूर्द केला होता. त्यानंतरच हा संपूर्ण भयानक खेळ सुरू झाला. प्रत्येक अमावस्या पौर्णिमा या दिवशी तो अघोरी खेळ खेळला जात होता. यशवंतराव या व्यक्तीच्या शरीराचा सुद्धा कित्येक वेळा भद्राने वापर करून घेतला आहे. त्याच्या शरीरात प्रवेश करून माझ्या या तारुण्यावर स्वतःची वासना समवण्याचे तो काम करत होता. एक अतिशय भयानक सत्य समोर आले होते. पंडितजी म्हणाले, भद्रा यांचे राहण्याचे ठिकाण कोणते आहे? भागाबाई आणि त्या दोघांचा संपर्क संवाद कसा चालतो? भद्रा हा भागाबाईच्या वाड्यामध्ये राहिला आहे. भद्रा हा भागाबाईच्या शेतामध्ये काम करणाऱ्या गड्यांच्या वेशामध्ये कायम तिच्याबरोबर असतो. त्याच वेळेला शेषराव म्हणाले, त्याचे नाव काय आहे? त्यावेळेला तिने सांगितले, भागाबाईच्या जवळचा सर्वात एक नष्ट कामगार असणारा गडी कोण हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्ही त्याला ओळखता. हे ऐकत्याच शेषराव यांनी डोक्याला हात लावला. भागाबाईच्या शेताची सर्वस्वी जबाबदारी पाहणारा एकमेव गडी होता, तो तिचा खूप विश्वास होता. त्याचे नाव बद्रीनाथ होते. शेषराव म्हणाले, त्याचे नाव बद्रीनाथ आहे. तेव्हा म्हणाली, बद्रीनाथ हाच खरा भद्रा आहे. सर्व गोष्टींची उकल झाल्यामुळे बऱ्यापैकी शेषराव पंडितजी खुश झाले होते, कारण यावरती उपायसुद्धा शोधणे अवघड झाले होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट होती तो रहस्यमय चौरंग, जो आता सध्या आमच्या ताब्यामध्ये आहे. याचा अर्थ असा की तेथे जतन केलेले जे शरीर आहे ते फार काळ टिकणारे नव्हते. यशवंतराव यांचे शरीर होते, त्यामुळे चौरंग घेऊन जात असताना मोठमोठ्याने ओरडत होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट होती
ती म्हणजे मीनाक्षीबाई यांचे शरीर. ते ताब्यात घेऊन त्यांचा अंत्यसंस्कार अंतिम विधी करण्याची तयारी सुरू झाली. पंडितजी मीनाक्षीला म्हणाले, भद्राबाई, भागाबाई हे दोघेही जण चौरंग प्राप्तीसाठी या ठिकाणी जरूर येणार. अशी कोणती गोष्ट आहे की ज्या गोष्टीला ते सहन करू शकणार नाही. त्याच वेळेला मीनाक्षी म्हणाली, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे हा चौरंग. सुधा, यशवंतराव, मी स्वतः या चौरंगाच्या शक्तीमुळे त्यांनी आमच्या शरीरांना व्यवस्थित पद्धतीने जतन करून ठेवले होते. परंतु हा चौरंग जर तुमच्या ताब्यात आहे तर मग ते याला मिळवण्यासाठी कोणताही मार्ग अवलंबू शकतात. अमावास्या आणि पौर्णिमेच्या रात्री या चौरंगाशिवाय त्यांचा कोणताही विधी पूर्ण होऊ शकत नाही. पंडितजी आणि शेषराव यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट समजण्यात आली होती. ती म्हणजे या चौरंगाच्या असणारे रहस्य. हा चौरंग वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टींमध्ये तिने वापरण्यासाठी घेतला होता. या चौरंगाला जतन करण्यासाठी अतिशय पवित्र ठिकाण लागणार आहे आणि मला वाटते कात्यायनी देवीच्या वास्तव्याचे ठिकाण असणारे माझे जे शेतातील घर आहे, जो वाडा आहे, त्याच्या इतके सुरक्षित ठिकाण हे कोणतेच नसणार आहे. शेषरावसुद्धा त्या गोष्टीला दुजोरा देत म्हणाले, जग्गू, अंत्यविधीनंतर हा पवित्र चौरंग पंडितजी यांच्या वाड्यावरती सुरक्षित ठेवणे हे आपले काम आहे. या सर्व घडलेल्या घटना पाहता सर्वांचा जीव सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून भद्रा आणि भागाबाई या दोघांचा बंदोबस्त करणे फारच जरुरी होते. अन्यथा या अघोरी शक्ती विविध पद्धतीने स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी येणार. यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपणाला काहीतरी योजना आखावी लागेल. पंडितजी, शेषराव, जग्गू, आजोबा यांची चर्चा संपुष्टात आली होती. कित्येक वेळ चाललेले हे भाषण संपुष्टात आले. आता होता तो अंत्यविधीचा काळ. सर्व कामगार, स्वतः जयाबाई, त्यांनी संवाष्ण स्त्रीप्रमाणे सर्व सोपस्कार पार पाडून मीनाक्षी याच्या प्रेताला स्नान अलंकार घालून विधी पूर्णत्वास नेला. त्यानंतर बरोबर मध्याह्नाच्या वेळी म्हणजे दुपारी 12 वाजता शेषराव यांच्या हस्ते मीनाक्षी यांना अग्निदाह संस्कार देण्यात आले. संस्कार देत असताना मीनाक्षी अंतिम वेळी तिला मिळालेल्या मुक्तीमुळे आनंदात होती. ती अनंतात विलीन झाली. विधी संपुष्टात आलेला होता. आता भीती एकच होती, या चौरंगाच्या पाठीमागे भागाबाई आणि भद्रा हे दोघेजण या ठिकाणी जरूर येणार. त्यांनी या चौरंगाला हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणे अगोदरच आपल्या ह्या चौरंग सुरक्षितरित्या ठेवणे गरजेचे होते. असे म्हणून पंडितजी यांनी तो चौरंग आपल्या वाड्याच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली. सर्वजण एक सुटकेचा निश्वास घेऊन वाड्याच्या दिशेने निघाले. चौरंग जतन करून ठेवणे म्हणजे नेमके त्याला लपून ठेवणे हे महत्त्वाचे होते. भागाबाई जिवंत स्त्री होती, भद्रा जिवंत व्यक्ती होता. त्यामुळे ते दोघेही वाड्याच्या आतमध्ये सहजरित्या प्रवेश करू शकत होते. सैतानी शक्ती फक्त त्या पवित्र ठिकाणी जाऊ शकत नव्हती. या सर्व गोष्टींची माहिती पंडितजी यांना होती. पंडितजी म्हणाले, शेषराव, जयाबाई, आपले युद्ध अंतिम टप्प्यामध्ये आले आहे. हा चौरंग या ठिकाणी अतिशय व्यवस्थितरित्या सुरक्षित पद्धतीने ठेवण्यासाठी मला तुमची रक्तबांधी करावी लागेल. या विधीमध्ये तुमच्या दोघांपैकी एका व्यक्तीचे रक्त या चौरंगाच्या खोलीच्या कडेने शिंपडावे लागेल, जेणेकरून त्या चौकोनाचा आतमध्ये कोणताही व्यक्ती प्रवेश करू शकणार नाही. हीच रक्तबांधी विद्या आहे. अनेक वर्षापूर्वी आपली संपत्ती, आपले धन जतन करण्यासाठी व्यक्ती आपल्या जवळची अथवा रक्ताचे नातेवाईक यांना धन मिळावे, त्यांच्या कितव्या पिढीत कोणत्या व्यक्तीला धन मिळावे याचा प्रत्यक्ष लेखाजोखा विशिष्ट पद्धतीच्या मांत्रिकाकडून, तांत्रिकाकडून घेऊन ते गुप्त ठिकाणी धन जतन करून ठेवत होते. अगदी त्याच प्रकारे आपणाला तुमच्या घराण्यातील अतिशय रहस्यमय व पवित्र असणाऱ्या चौरंगाचे जतन या ठिकाणी करावे लागेल. यासाठी प्रामुख्याने तुमच्या दोघांपैकी कोणत्याही एका व्यक्तीचे रक्त या विधीसाठी लागेल. शेषराव म्हणाले, मी माझे रक्त या विधीसाठी द्यायला तयार आहे. पंडितजी यांनी लागलीच रक्तबांधी विद्या तयारी केली. तो विधी लगेच पूर्ण करायचा होता, कारण भद्रा आणि भागाबाई हे केव्हाही येऊन त्यांच्या तंत्रशक्तीचा उपयोग करून त्या चौरंगाला हस्तगत करण्याचा प्रयत्न करू शकत होते. रक्तबांधी करण्यासाठी शेषराव यांनी
पंडितजी यांना होकार दिला आणि विधीला सुरुवात झाली. चौरंगाला एका विशिष्ट पेटाऱ्यामध्ये मंत्रविधीमध्ये युक्त करून जतन करण्यात आले. तो पेटारा बंद करून त्या ठिकाणी खोल खड्डा खणण्यात आला. त्या खोलीमध्ये खोल खड्डा खणल्यानंतर बांधी विद्यांचे मंत्र पठण करण्यात आले. पंडितजी यांनी शेषराव यांना विचारले, तुमच्या पुढच्या कोणत्या पिढीतला व्यक्ती हे रहस्यमय चौरंग मिळावे असं तुम्हाला वाटते? त्यावेळी शेषराव म्हणाले, मला संतती प्राप्त व्हावी म्हणून आत्तापर्यंत मदत करत असलेला आहे. ती इच्छा पूर्ण करून होण्यासाठी कित्येक मोठे संकट आपण झाले आहेत आणि आता हा रहस्यमय चौरंग माझ्या पिढीमध्ये मिळावा म्हणून हा विधी सुरुवात होत आहे. माझ्या संतती प्राप्तीनंतर माझ्या नातवाला हा चौरंग मिळावा. पंडितजी म्हणाले, तुमच्या नातवाचे नाव समोर असलेल्या कापडावरती विधी पूर्ण झाल्यावर दिसेल. त्या नावाचे कापड या चौरंगाच्या वरती तुमचे रक्तप्रोक्षण करून ठेवावे लागेल. त्यानंतर खोलीची चौक बांधणी करून ठेवावी लागेल. तुमच्या वंशातील तुमच्या नातवाला या ठिकाणी बोलवण्यासाठी या रक्तबांधीमध्ये बोलवण्याची हाक उच्चारित करावी. त्याला त्याच्या स्वप्नामध्ये अथवा विशिष्ट जागी गेल्यानंतर रक्तबांधी विद्या त्याला बोलवून घेईल आणि हा चौरंग त्याच्या ताब्यात देईल. आपण कोणी जिवंत असो अगर नसो, हा चौरंग तुमच्या नातवाला 100% मिळणार. शेषराव हे सर्व एकदाच खूप आनंदित झाले. ते म्हणाले, याचा उपयोग याचा वापर त्याने कसा करायचा याबाबत मला माहिती कशी होणार? तेव्हा पंडितजी म्हणाले, या चौरंगाबरोबर एका विशिष्ट लेख कातड्यावरती लिहावा लागेल. त्यामध्ये याचा वापर कोणत्या प्रकारे करायचा, कोणत्या गोष्टीसाठी करायचा हे सर्व त्यात नमूद करावे लागेल. अन्यथा पूर्वजांनी ठेवलेली रहस्यमय गोष्ट पुढच्या पिढीसाठी हानिकारक होऊ नये. शेषराव म्हणाले, हे अतिशय योग्य ठरेल. त्याच वेळेला शेषराव यांनी पंडितजींना म्हणाले, या भयानक प्रवासामध्ये खऱ्या अर्थाने मदत केलेला व्यक्ती हा तुमचा जग्गू आजोबा आहे. त्याचा मुलगा मुलगी या जगात नाही, परंतु त्याचा नातू जांबुवंत म्हणजे जब्ब्या या दोघ्या आजोबा नातवाने माझ्या या भयंकर संकटमय समयामध्ये जीवाची पर्वा न करता मला मदत केली. या रक्तबांधी विद्येतील हा चौरंग मिळण्यासाठी जसे माझ्या नातवाचे नाव मी वारस म्हणून ठेवू शकतो, तसेच या जांबुवंतच्या नातवाचे नावसुद्धा ठेवावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. कर्मधर्म संयोगाने जर माझ्या नातवाचे काही बरे वाईट झाले तर निदान त्या जांबुवंतच्या नातवाच्या नशिबी हा चौरंग मिळावा. या दोघांनी जी आमची सेवा केली आहे त्यासाठी तेवढे करावे अशी माझी इच्छा आहे. जग्गू आजोबा आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, मी पंडितजी यांचा आश्रित आहे. आमची सेवा पंडितजी यांच्या चरणी कायम असते. त्यावर पंडितजी म्हणाले, या रहस्यमय चौरंगाला जतन करण्याची क्षमता जग्गू तुझ्या वंशावळीमध्ये सुद्धा आहे आणि शेषराव यांच्या कार्यामध्ये या भयानक पद्धतीने तू सहकार्य केले आहेस ते सहजासहजी कोणीही करू शकत नाही. जरी ते सहकार्य माझ्या सांगण्यावरून असले तरी कोणाच्या सांगण्यावरून आपल्या नातवाचा जीव कोण धोक्यात घालणारी व्यक्ती शेषराव यांनी केलेली ती तजवीज नक्कीच योग्य आहे. शेषराव म्हणाले, केवळ एवढ्या गोष्टीवरती मी शांत राहणार नाही. माझ्या या संकट समयामध्ये मदत केल्याबद्दल मी माझ्या संपत्तीमधील काही जमीन जुमला तुम्हा सर्वांना अर्पण करणार आहे. त्यांचा तुम्ही सर्वांनी स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. जयाबाई आणि शेषराव दोघेही सर्वांपुढे हात जोडून विनंती करत होते. पंडितजी यांनी होकार दर्शवला. ते म्हणाले, मी स्वतः कोणत्याही पद्धतीच्या गोष्टीमध्ये पडणार नाही, परंतु तुम्ही जे औदार्य दाखवले त्याला मी नाही म्हणू शकत नाही. त्यानंतर पंडितजी मला म्हणाले, जांबुवंत, तू स्वतः या विधीसाठी या ठिकाणी बस. तुझ्या नातवाच्या नावाने सुद्धा हा चौरंग मिळावा अशी इच्छा शेषराव यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तुलासुद्धा या ठिकाणी तुझ्या करंगळीचे रक्त हे रक्तबांधणीसाठी द्यावे लागेल. पंडितजी यांच्या सांगण्यावरून मी स्वतः त्या ठिकाणी रक्तबांधीच्या विधीला बसलो. रक्तबांधीचा विधी पूर्ण झाल्यानंतर जग्गू आजोबा मला म्हणाले, लेकरा, कितीही पैसा येऊ देत, कितीही व्यक्ती मोठा होऊ दे, फक्त घमंड, अहंकार आणि माज येऊ देऊ नकोस. पूर्वीचे दिवस विसरू नकोस. जे मिळाले आहे त्यात समाधान मान. मी आजोबांना होकारार्थी मान हलवून त्यांच्या बोलण्याला मान ठेवला. चौरंगाचा
जतन करण्यात आलेला विधी पूर्ण झाला होता. आता वाट होती ती फक्त भद्रा आणि भागाबाई यांच्या येण्याची, आणि ते नक्कीच येणार होते हे आम्हाला माहीत होते. पंडितजी यांनी त्यांच्या बंदोबस्तासाठी भगवती मातेची कुंकुमार्चन पूजा करायचे ठरवले. त्यातून नक्कीच या दोघांचे काय करायचे याची उकल मिळणार होती. पूजेच्या विधीला सुरुवात करणार होतो. त्याच वेळेला वाड्याच्या मागच्या बाजूला कोणीतरी काहीतरी खणत आहे असा आवाज येऊ लागला. वाड्याच्या मागच्या बाजूने कोण खोदत आहे हे पाहण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो. मागच्या बाजूला खोदलेले दिसत होते, परंतु खोदणारी व्यक्ती अजिबात दिसत नाही. असे कसे शक्य आहे? खोदकाम तर सुरू झालेले दिसत होते. त्या चौकोनी भागातून माती विरुद्ध दिशेला फेकली गेली दिसत होती. अगदी भिंतीला लागून खोदलेला भाग आहे असे जाणत होते. म्हणजे एक प्रकारे अदृश्य व्यक्ती तो भाग खोदत होती असंही वाटत होते. काय अचंबित करणारी गोष्ट होती. खोदकाम तर सुरू आहे, पण खोदणारी व्यक्ती अजिबात दिसत नव्हती. माती बाहेर फेकली जात होती. इतका विचित्र प्रकार या अगोदर कधीच कोणी पाहिला नसावा. एखादं जमिनीखालचं श्वापद काहीतरी खोदत असावं आणि माती बाहेर फेकली जात असावी असा तो प्रकार होता. पंडितजी म्हणाले, हा काय प्रकार आहे हे काही समजेना. या गोष्टीवरून आमच्या लक्षात आले की भागाबाई आणि भद्रा हे नक्कीच आमच्या भागामध्ये प्रवेश करू लागले आहेत. त्यांनी प्रवेश केला असावा अशी शक्यता शेषराव यांनी व्यक्त केली. पंडितजी म्हणाले, हे ह्यांचे खोदकामाचे कार्य पूर्ण होण्याअगोदर आपणाला काहीही करून रक्तबांधी विधी पूर्ण करावा लागेल. चला लवकर पूजेला सुरुवात करू. पूजेला सुरुवात करण्यासाठी लगबगीने सर्वजण आतमध्ये गेलो. ज्या ठिकाणी ठेवला होता त्या खोलीच्या भिंतीच्या खालचा भाग अचानक खालच्या दिशेने धसलेला दिसला. पंडितजी म्हणाले, लवकरात लवकर विधी पूर्ण करणे गरजेचे आहे. अदृश्य शक्तीच्या रूपाने या ठिकाणी ते घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. शेषराव म्हणाले, प्रयत्न नाही, पंडितजी बहुधा ते या खोलीपर्यंत येऊन पोचले आहेत. शेषराव म्हणाले, चला लगेच विधीला सुरुवात करू. एका पाठोपाठ एक दोघांच्याही विधीला सुरुवात झाली. त्या खोलीच्या कडेने रक्तबांधी विधी पूर्ण झाला आणि जे खोदकाम सुरू होते ते संपले होते. पंडितजी म्हणाले, सैतानी शक्ती या घरात प्रवेश करू शकत नाही, परंतु हा तांत्रिक कोणत्या तरी गोष्टीचा आधार घेऊन या ठिकाणापर्यंत आला आहे. जग्गू आजोबांनी शेषराव म्हणाले, या मोठ्या पेटाऱ्यामध्ये आपण ठेवलेला चौरंग आहे तो सुरक्षित आहे का ते पाहणे गरजेचे आहे. पंडितजी म्हणाले, अगदी बरोबर बोललात. पंडितजींनी तो पेटारा उघडून आतमध्ये चौरंग आहे तो पाहिले. तो पेटारा उघडून पाहिले तेव्हा चौरंग त्या ठिकाणी होता. पंडितजी म्हणाले, आता हा विधी लवकरात लवकर पूर्ण केला, अन्यथा मला वाटले की या दोघांनी नक्कीच विशिष्ट पद्धतीने चौरंग गायब केला असता. काही वेळामध्येच मागच्या बाजूला झालेली खोदकामाची जागा पाहण्यासाठी आम्ही परत आलो. त्या ठिकाणी काहीही खोदलेले दिसत नव्हते. हा कोणता प्रकार होता हे काही समजले नाही. पंडितजी म्हणाले, बहुतेक आपल्या सर्वांची नजरबंदी केली असावी. नजरबंदीमध्ये ज्या गोष्टी समोर आहेत त्या वेगळ्याच पद्धतीने दिसत असतात. शेषराव म्हणाले, काही असू देत, आपला चौरंग तर तेथून दूरवर गेला नाही ना, किंवा त्याला कोणी हलवले नाही. मला सर्वतोपरी असे वाटते की भद्रा भागाबाई हे दोघेही बहुतेक पंडितजींच्या शक्तीच्या पुढे कमी पडले असावेत. बोलणे सुरू होते आणि अचानक 10 ते 15 लोकांचा घोळका वेगवेगळ्या प्रकारचे कपडे पांघरून आला. पंडितजी म्हणाले, तांत्रिक शक्ती आपल्याला काहीही करू शकत नाही, म्हणून बहुधा मनुष्यबळाचा वापर केला आहे. जग्गू काहीही केल्या बाहेरच्या दिशेने आलेली ही सर्व माणसं वाड्यामध्ये येऊन धिंगाणा घालण्या अगोदर आपल्याला खोली बंद करून बाहेर जावे लागेल, कारण हे आलेले लोक कोणत्याही व्यक्तीचा जीवसुद्धा घेऊ शकतात. शेषराव यांच्या घरातील 4 गडी तसे इतर सर्व माणसे लगबगीने वाडाच्या मोठ्या दरवाजाजवळ जमा झाली. तो दरवाजा फोडून आतमध्ये लोक येण्या अगोदरच तो दरवाजा बंद करणे गरजेचे होते. त्या दरवाजाच्या मागच्या बाजूने मोठा लाकडी ओंडका लावण्यात आला. बाहेरच्या बाजूने आलेल्या लोकांच्या हातामध्ये शस्त्र होती, पण तिने सांगितल्याप्रमाणे शेषराव यांच्याबरोबर सर्वांचा जीव धोक्यात होता, कारण भद्रा आणि भागाबाई यांनी बहुधा मनुष्यबळाच्या ताकदीने हा चौरंगाचा खेळ आपल्या ताब्यात घेण्याचा केलेला हा केविलवाणा प्रयत्न होता. बाहेरच्या दिशेने पाहिले असता त्या सर्व आलेल्या माणसांमध्ये एक साम्य वाटले. ते कोणीतरी वशीकरण केल्यागत वागत होते. त्यांना कोणीतरी फक्त आदेश द्यावा व कार्य करावे या दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीवर वावर करत त्या पद्धतीने ते आले होते. पंडितजींनी त्या सर्वांकडे पाहिले. पंडितजी म्हणाले,
हे सर्व मनुष्य आपल्यावर हल्ला करायला आले आहेत. त्या सर्व लोकांना भ्रमित करून फक्त आदेश देण्यात आलेले आहे आणि ते वशीकरणमध्ये भ्रमित झालेले लोक आपल्या कारणाने ते त्यांचा आदेश पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. आता प्रत्येकाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करावी लागणार होती. उंचपुरी आणि एका विशिष्ट पद्धतीच्या शस्त्राने बद्ध असे ते लोक होते. सर्वच्या सर्व जण त्या मोठ्या दरवाजाच्या मागचा लाकडी ओंडका ओढून खिडक्यांमधून त्या लोकांना पाहू लागलो. तेव्हा ते वाड्याच्या चारी बाजूनी विखरले होते. आता कोणत्या बाजूला कोण येणार आहे काहीच कल्पना नव्हती. सर्व बायकांना सुरक्षित ठिकाणी एकत्रित ठिकाणी एका खोलीमध्ये थांबवण्यात आले. त्यामध्ये आम्ही सर्वजण वाड्यामध्ये जे उपलब्ध होईल ते शस्त्रे घेऊन त्या ठिकाणी उभारलो. त्याच वेळेला दुसऱ्या मजल्यावरून वरच्या माळवादावरून खालच्या दिशेने धूर येत असलेले दिसले. काहीतरी वस्तू फेकण्यात आली. आता नेमके समजेना का फेकली असावी. त्यांच्या वासामुळे प्रत्येकाला गुंगी येऊ लागली. आजोबा आणि पंडितजी आणि शेषराव तिघेही त्या वासाने गुंग झाले आणि बेशुद्ध पडले. एका पाठोपाठ एक आम्ही सर्वच्या सर्व जण बेशुद्ध झालो. त्यानंतर बहुधा त्या लोकांपैकी कोणीतरी आत आले असावे आणि वाड्याचा दरवाजा आत घेऊन ओंडका हटवून उघडला असावा. बऱ्याच गोष्टी अस्पष्ट होत्या. धुंदीमध्ये असल्यामुळे काहीच समजत नव्हते. त्या लोकांनी अर्धा एक तासामध्ये संपूर्ण वाडा शोधून घेतला आणि काही वेळानंतर जेव्हा मला जाग आली तेव्हा आम्ही बाहेरच्या बाजूला पाहिले. आजोबा पंडितजी जागेवरच तसेच पडून होते. आलेल्या लोकांनी मात्र जयाबाई आणि शेषराव यांना तेथून गायब केले होते. त्यांनी त्यांना का गायब केले हे कळले नाही. कोठे गायब केले हे सुद्धा कळले नाही. आम्ही बाहेर आलो. सर्वत्र पाहू लागलो. दूरवर कोणीच दिसत नव्हते. वाड्याचे जे 4 कामगार होते त्यांच्या बायका होत्या त्यासुद्धा शोधाशोधीसाठी मदत करत होते. पंडितजी म्हणाले शेषराव आणि त्यांची पत्नी जया यांना या लोकांकडून भद्रा आणि भागाबाई यांनी पळवून नेले असावे. आता मात्र पंचायत झाली होती. शेषराव आणि त्यांची पत्नी यांनी स्वतःचा वंश वाढावा म्हणून त्यासाठी केलेले हे मोठे धाडस त्यांच्या गायब होण्यामुळे कोणत्याच कामाचे राहिले नव्हते असे वाटू लागले. पंडितजी म्हणाले मी या गोष्टीची उकल देवीकडे मागत आहे. ते कोठे गेले असे या येण्यामागचे कारण काय ते शोधणे गरजेचे आहे. पंडितजी यांनी देवीच्या मूर्तीसमोर कुंकुमार्चन केले. कुंकू या कापडावरती टाकले आणि शेषराव आणि त्यांच्या पत्नीबद्दल विचारणा केली. त्यावेळेला खूपच आश्चर्य त्यांना ज्या ठिकाणी मीनाक्षी आणि विशाखाबाई यांचे अंत्यसंस्कार झाले होते त्या ठिकाणी ठेवले आहे असा संकेत मिळाला आणि त्यांच्या जीवाला भागाबाई आणि भद्रा यांच्याकडून धोका आहे असेही समजले. पंडितजी म्हणाले मला असे वाटते की भागाबाई आणि भद्रा दोघेही शेषराव आणि जयाबाई यांनी केलेल्या त्या कृत्यामुळे त्यांना मारून टाकतील. त्यांना आपण थांबवायला हवे. जग्गू आजोबा शेतातील असणारे सर्व कामगार पंडितजी आणि आम्ही सर्वजण घाटाच्या दिशेने निघालो. घाटाच्या दिशेने जात असताना मनामध्ये सारखी शंका येऊ लागली. जयाबाई आणि शेषराव यांना भद्रा आणि भागाबाई मारून तर टाकणार नाहीत. त्यांना जर मारून टाकले तर आजपर्यंत त्यांचा वंश वाढावा म्हणून जो केलेला खटाटोप होता तो सर्व बिनकामाचा ठरेल. माझे आजोबा पंडितजी आणि सर्व कामगार वेगामध्ये घाटाच्या दिशेने निघालो. त्या ठिकाणी भद्रा आणि भागाबाई दोघेही जण 7 बाहुल्यांच्या सह कडेने गोलाकार करून उभे होते आणि हातामध्ये शस्त्र घेतले होते. 10-12 लोक चौकोनी कडक संरक्षण कडे करून उभारले होते. शेषराव आणि जयाबाई या दोघांना मागच्या बाजूला हात बांधून मध्यभागी बसवले होते आणि भागाबाई आणि भद्रा या दोघांनी त्यांच्या अंगावरती तेल टाकून अग्नी प्रज्वलित केला होता. त्यांना जिवंत जाळण्याचे कृत्य सुरू होते. पंडितजी, जग्गू आजोबा आणि बाकीचे सर्व कामगार मंडळी त्यांना वाचवण्यासाठी पुढे धाव घेऊ लागले, परंतु काही उपयोग झाला नाही. मदत करणाऱ्या एक कामगाराला त्या भयानक बाहुल्या घाबरवून पळवून लावत होत्या. त्या 10-12 लोकांनी त्यांना जागेवरतीच अडकवून ठेवले आणि मारायला सुरुवात केली. आजोबा त्यांच्या सर्व ताकदीनिशी त्यांच्याबरोबर लढत होता, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. जग्गू आजोबा, पंडितजी यांच्या डोळ्यादेखत शेषराव आणि जयाबाई यांना जिवंत जाळले होते. त्यांना
त्यावेळेला मी घाबरून एका झाडाच्या मागून हा सर्व प्रकार पाहत होतो. पंडितजी आजोबा यांनी खूप प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही. त्याच वेळेला आजोबा आणि पंडितजी यांना त्या 10-12 माणसांनी पकडून त्या ठिकाणी घेऊन गेले. भद्रा आणि भागाबाई दोघेही विकट हास्य करत पंडितजी आणि आजोबांना म्हणाले, 5 लोकांना या ठिकाणी आम्ही जाळणार आहोत, जी लोक या संपूर्ण कटामध्ये सामील आहेत. 5 व्यक्ती जाळल्या गेल्यानंतर आमचा चौरंग आम्हाला परत मिळेल. तुम्ही आमच्या नकळत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्वच्या सर्व गोष्टी आम्हाला माहीत झाल्या आहेत. या कामांमध्ये सर्वात जास्त करणारे भिका पंडित, तू आणि हा जग्या, तुम्हाला दोघांना या दोघांबरोबर आम्ही जिवंत जाळणार आहे. 4 व्यक्ती जळून खाक झाल्यानंतर 5वी व्यक्ती म्हणजे हा समोर उभारलेला मुलगा, या जग्याचा नातू, याच्या रक्ताने नावाने रक्तबांधी केली आहे ना. याला जर घाटावरती जाळून मारलं तर तो चौरंग मिळणार कोणाला? हा जर मेला तर मग याचा नातू कुठनं पैदा होणार? भिका पंडित, तुला वाटते तेवढे सोपे नाही. कित्येक दिवस अघोरी विद्येचा अभ्यास करून आम्ही या चौरंगापासून अनेक गोष्टी मिळवली आहे. जेवढे आमचे काम सोप्या रीतीने चालू होते, केवळ तू आल्यामुळे सर्व काही वाटोळे झाले. तू एवढ्या सहजासहजी या चौरंगाला आमच्यापासून घेऊन जाऊ शकत नाहीस. भागाबाई बोलत होती. आम्ही सर्वजण ऐकत होतो. आता त्यांच्या माझ्या स्वतःच्या जीवावर बेतणार हे कळल्यानंतर मी खूपच घाबरलो आणि या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये आम्ही केलेल्या सर्व गोष्टींमुळे आमचाही जीव जाऊ शकतो हे समजल्यानंतर मला खूप भीती वाटू लागली. माझ्या आजोबांना पकडलेले पाहून माझे मन विवळत होते. पंडितजी, आजोबा दोघेही मोठमोठ्याने ओरडू लागले, जब्ब्या, तू पळून जा, तू पळून गावामध्ये जा. जोपर्यंत 5 व्यक्ती जाळला जात नाही तोपर्यंत त्यांना चौरंग मिळणार नाही. आमचे वय झाले आहे, आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु तुझ्या नातवाच्या नशिबामध्ये तो चौरंग आहे. तू येथून पळून जा. त्या दोघांचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. या ज्या गोष्टींमध्ये आम्ही प्रयत्न केला होता की ज्या गोष्ट इतक्या भयानकरित्या संपुष्टात येईल हे मला वाटले नव्हते. या सर्व प्रकारांमध्ये एक दृश्य माझ्या डोळ्यासमोरून अजिबात जात नव्हते. ते दृश्य होते की शेषराव आणि जयाबाई हे दोघेही जळत असताना सुद्धा मोठमोठ्याने ओरडत होते, काकू मला माफ कर, काकू मला माफ कर. आजोबांनी आणि पंडितजी यांनी मला पळून जायला सांगितले खरे, परंतु आपण आपल्या लोकांना सोडून जीवाच्या भीतीने पळून जाणे ही गोष्ट मला अजिबात पटत नव्हती. ज्या लोकांना माझ्यासाठी जीवाचे रान केले असे 2 व्यक्ती, पंडितजी आणि आजोबा, यांना मी असे सोडून जाणे माझ्या मनाला पटणारे नव्हते. मी त्या 2 भयानक व्यक्तींकडे विनंती केली की मी तुमच्या या चौरंगाविषयी काहीही करणार नाही. आमच्या दोन्ही व्यक्तींना तुम्ही सोडून द्यावे. त्यावेळेला भागाबाई म्हणाली, ज्या मुलावरती मी जीवापाड प्रेम करत होते त्या शेषराव याला मी सोडले नाही तर तुझा तर प्रश्नच वेगळा आहे. आजपर्यंत केलेल्या आमच्या तंत्रसिद्धी, आमच्या तपश्चर्येला सुरुंग लावण्याचे ज्या लोकांनी काम केले आहे त्यांना सहजासहजी सोडणार नाही. तुझ्या हातून जरी रक्तबांधी झाली असली तरी तुझा जीव घेऊन 5वा व्यक्ती या घाटावर जाळल्यानंतर आमचे कार्य संपुष्टात येणार आहे. दोन्ही रक्तबांधी केलेल्या व्यक्तींना मृत्यूदंड दिल्यानंतर आम्हाला आमचा चौरंग आपोआपच तेथून बाहेर काढता येणार आहे. तू नाहक तुझ्या लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेस. तुझ्या लोकांना मारून सर्वात महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे तूच आहेस. तुलासुद्धा आम्ही येथे जाळून टाकणार आहोत. त्या भयानक स्त्रीबद्दल सुरू असलेला संवाद, त्यातच आजोबा आणि पंडितजी यांच्या मागच्या बाजूने बांधून धरलेले ते सर्व व्यक्ती, त्यांच्यापर्यंत मला स्वतः पोचून धाडस करून त्यांना सोडवणं अशक्यप्राय गोष्ट होती. माझ्या मनामध्ये काही केल्या तेथून पळून जायचे धाडस होईना. परत परत आजोबा आणि पंडितजी सारखे म्हणू लागले, जब्बू पळून जा इथून. केवळ तुझ्या जीवासाठी नव्हे तर या तंत्रसिद्धीच्या साह्याने अनंक्य असंख्य स्त्रींच्या, निष्पाप लोकांच्या जीवाला वाचवण्यासाठी हा चौरंग त्यांना मिळता कामा नये. हा रहस्यमय चौरंग जर त्यांना मिळाला तर तुला माहीत आहे हे कशा पद्धतीने स्वतःच्या वासनेचे खेळ सुरू ठेवतील. कित्येक निष्पाप लोकांनाही जीवानिशी मारतील. त्यामुळे तू येथून पळून जाणे योग्य आहे. आजोबा आणि पंडितजी यांचे मला वारंवार पळून जा सांगणे यामुळे माझ्या मनाची चलबिचल अवस्था होऊ लागली.
त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा आता ते होते, कारण हे दोघांचेही 5 लोक जाळल्यानंतर चौरंग हस्तगत करू शकत होते. त्या चौरंगावर हक्क सांगणारा एकमेव व्यक्ती मीच जिवंत होतो. माझ्याच रक्ताची बांधी करून पुढच्या पिढीला तो रहस्यमय चौरंग मिळावा म्हणून केलेला हा सर्व खटाटोप होता. आजपर्यंत माझ्या आजोबांनी माझ्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या त्या सर्व माझ्या डोळ्यासमोरून जाऊ लागल्या. आपण त्यांना सोडून जाणार आहोत या गोष्टीने माझे मन सुन्न झाले. त्यातूनच अखेरचा प्रयत्न म्हणून आजोबाला ज्या व्यक्तीने पकडले होते त्या व्यक्तीच्या डोक्यावरती मी शेवटचा वाचवण्याचा प्रयत्न म्हणून दूरवरून जोराचा दगड मारला, परंतु काहीही उपयोग झाला नाही. तेथे उभारलेले 2 व्यक्ती जास्त जोरात दाबून घट्ट पकडून त्यांना त्यांच्या क्षमतेबद्दल सांगू लागले. पंडितजी भगवती मातेची आराधना करत होते. ते म्हणाले, माझा जीव गेला तरी चालेल, परंतु तुम्हाला या वाईट कृत्यासाठी तो चौरंग मिळू देणार नाही. मी या ठिकाणी घाटावरती श्राप देत आहे. आमचा जर मृत्यू झाला तर या ठिकाणी कोणताही व्यक्ती या घाटावर पाय ठेवू शकणार नाही. जर त्याने पाय ठेवला तर तो एकतर वेडा होईल, अन्यथा त्याला विचित्ररित्या मृत्यू येईल. केवळ एवढ्यावरच ही गोष्ट थांबणार नसून त्यांच्या जवळचे त्यांचे प्रिय असे 5 व्यक्ती एका पाठोपाठ एक त्यांच्यासह मरून जातील. पंडितजी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये भगवती मातेचे खूप मनापासून आराधना केली. त्यांनी या घाटाला परिसराला पंचक मृत्यूचा श्राप दिला. पंडितजी म्हणाले, केवळ जग्गूचा नातू जंबुवंत आणि त्यांच्या वंशातले लोकच या चौरंगाच्या प्राप्तीसाठी या घाटावर इथे प्रवेश करू शकतील. केवळ जब्या व त्याचा नातू या चौरंगाला मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. एवढेच नव्हे तर जब्याच्या सोबत त्याला मदत करणारे 5 लोक फक्त या घाटावरती प्रवेश करू शकतील. इतर कोणतीही व्यक्ती या घाटावरती प्रवेश करू शकणार नाही. भागाबाई म्हणाली, या जग्याचा नातू जिवंत राहिला तर खरे ना, तुमच्या देखत त्याला सुद्धा मारून टाकणार आहे आणि जरी तू इथून पळून गेला तरी त्याला परत या ठिकाणी आणून त्याचा जीव घेतल्याशिवाय मी राहणार नाही. शेवटच्या वेळी तू जरी शाप दिला असलास तरी मी सुद्धा माझ्या मृत्यूच्या पूर्वी एक रक्तबांधी करेन. त्यामध्ये मी माझ्या जन्माला घातलेल्या सैतानांकडून वैर जिंत ठेवीन. या चौरंग प्राप्तीसाठी तुझ्या वाड्याच्या कडेने या 7ही लेकरू असलेल्या माझ्या या बावल्यांना मी स्वतः गाडीन. जरी हा जग्याचा नातू वाचला तरी त्याच्या वंशातल्या कुठल्याही व्यक्तीला त्या वाड्याच्या आतमध्ये चौरंग प्राप्तीसाठी जाऊ देणार नाही. भागाबाईचा आणि पंडितजींचे असे आजोबा यांचा संवाद संपुष्टात आला होता. भद्रा अतिशय विचित्र पद्धतीने विकट हास्य करत विजय मिळवलेल्या आवेशामध्ये हसू लागला. त्याच्या हसण्यामागे सुद्धा एक राग होता. जग्गू आजोबा व पंडितजी यांना पेटवणे अगोदर पंडितजींनी हा पंचक एक श्रापित घाट होणार होता असा श्राप या सर्व परिसराला दिला गेला. केवळ या गोष्टीवरून भद्रा आणि भागाबाई दोघेही प्रचंड चिडले. आता त्यांनी आपल्या भयंकर रागामध्ये आजोबाला आणि पंडितजी यांना पेटवून दिले. आपल्या जवळच्या व्यक्तींना जिवंत जळत असताना पाहणे काय वेदना होत असतील. आजही मला तो प्रसंग डोळ्यासमोर आठवतो. तुम्हाला जेव्हा या घाटाबद्दल माहिती सांगत आहे तेव्हा जशीच्या तशी घटना माझ्या डोळ्यासमोर येते. भद्रा आणि भागाबाई यांचे ध्येय जवळजवळ पूर्ण होत आले होते. शेवटचा व्यक्ती म्हणजे मी होतो. मला त्या घाटावरती जिवंत जाळल्यानंतर या तंत्रसिद्धीच्या प्रवासात चौरंग हस्तगत करणाऱ्या 5 व्यक्ती संपुष्टात येणार होत्या आणि मला जाळल्यानंतर त्यांना तो चौरंग मिळणार होता. मला जाळल्यानंतर रक्तबांधीचा व्यक्ती जिवंत राहणार नव्हता आणि काही तंत्रविद्येमधून सहजासहजी तो चौरंग त्यांना मिळणार होता. माझ्या पाठीमागे लोक धावू लागले. मी प्रचंड वेगाने धावायला सुरुवात केली. मी घाटावरून पाण्यात उडी मारली. माझ्या पाठोपाठ त्या विचित्र बाहुल्यांनीही ते वशीकरण केलेले कामगार लोक सर्वजण वेगामध्ये धावत होते. त्या सर्वांनी माझ्या पाठोपाठ पाण्यामध्ये उडी मारली आणि माझा पाठलाग करू लागली. मी कात्यायनी देवीची मूर्ती डोळ्यासमोर आणून माझ्या जीवाचे रक्षण करावे म्हणून पोहताना सुद्धा देवीचे नाव घेत होते. नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावरचे पोचल्यावर मी अतिशय वेगामध्ये धावत असताना तेथून मी गावातील चावडीच्या दिशेने निघालो. माझी धावण्याची शक्ती जवळजवळ संपुष्टात आली होती.
त्याच वेळेला गावामध्ये पंडितजी यांच्या घराजवळ असलेल्या एका घरामध्ये मी लपून बसलो. माझ्या डोळ्यासमोर कोणतेही प्रकारचे दृश्य जात नव्हते, परंतु मला भयंकर रहस्यमय चौरंग त्यांना मिळवून देण्यासाठी स्वतःला जिवंत ठेवणे फार गरजेचे होते. आणि मी जिवंत राहण्यासाठी केवळ भगवती माताच मला संरक्षण देऊ शकत होती. मी त्यावेळी देवीची मनापासून प्रार्थना केली. मला मार्ग दाखव, मला मार्ग दाखव अशी विनवणी केली. मला शोध करणाऱ्या बाहुल्या ते सर्व लोक रात्रीच्या वेळी मला हुडकू लागले. माझा जीव त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा होता. मला हे माहीत होते, या गावात जर आपण राहिलो तर माझा जीव नक्कीच जाणार. देवीच्या प्रार्थनेनंतर मी डोळे शांतपणे मिटले. माझ्या डोळ्यासमोर पंडितजी यांच्या घरातील देवीची मूर्ती दिसू लागली. हा माझ्यासाठी एक प्रकारे संकेत होता. त्यामुळे मी पंडितजी यांच्या पूजास्थानामधील देवीचे कुंकू घेऊन हे गाव सोडून निघून जायचे ठरवले. यातून मला काय माहीत होते की नक्कीच त्या बाहुल्या माझा पाठलाग करू शकणार नाहीत आणि माझ्यापेक्षा वेगाने धावणारे 10-12 लोक नव्हते. मी पंडितजी यांच्या घरामध्ये मागच्या बाजूने वर चढून प्रवेश केला. त्यांच्या घरातील देवीच्या मूर्तीसमोर खालच्या बाजूला एक छोटेसे पुस्तक होते. ते पुस्तक मला चमकताना दिसले. ते जणू मला सांगत होते की तू माझा आधार घे आणि तुझा जीव वाचव. एक प्रकारे भगवती मातेने मला जणू संकेतच दिला होता. ते पुस्तक घेतले आणि मी तेथून रात्रभर प्रवास करत तालुक्याच्या गावाला पळून गेलो. तालुक्याच्या गावाला गेल्यानंतर गाव बदलून मी राहू लागलो. केवळ पंडितजी यांच्या घरातील देवीचे पुस्तक माझे त्या वाईट शक्तींपासून संरक्षण करत होते आणि मला जगण्याचा मार्ग दाखवत होते. तेथून पुढे 12 वर्ष मी कोणाच्या शेतात, कोणाच्या रानामध्ये काम करत फिरतच जगलो. त्यानंतर एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम करणाऱ्या मुलीबरोबर कष्टकरी वृत्ती पाहून तिच्या घरातल्या लोकांनी माझे लग्न लावले. त्यानंतर 2 वर्षांनी मला 2 मुले झाली. त्याचवेळी मला एका बाजारामध्ये बाजार हात करताना गोटेगावच्या भागाबाई आणि भद्रा यांचा मृत्यू झाला अशी बातमी मिळाली. यानंतर मी आपल्या गावाकडे यायचे ठरवले. मी गावाकडे आलो खरे, परंतु मी नदी पलीकडच्या श्रापित घाटाकडे त्या ठिकाणी कधी गेलोच नाही. आजच्या पुरतं एवढंच. आता पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये नवीन गोष्टीसोबत.